प्रीत तुझी माझी. भाग 4. भूतकाळाचा पाठलाग. विलनची एंट्री. आर्यनचे शब्द अजूनही हवेत घुमत होते. नाव यू आर नॉट सेफ. अन्वीच्या अंगावर काटा आला. सर, हा नक्की कोण आहे? ती थरथरत विचारली. आर्यन काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यात एक जुनी वेदना होती. जणू काही तो पुन्हा त्या भूतकाळात हरवला होता. त्याचं नाव विराज. आर्यन हळू आवाजात म्हणाला, माझा बेस्ट फ्रेंड, माझा भाऊ म्हणू शकतेस. अन्वी लक्ष देऊन ऐकत होती. पण आज तोच माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. पण असं काय झालं? अन्वीने विचारलं. आर्यन खिडकीजवळ गेला. पाऊस पुन्हा सुरू झाला होता. ती रिया. तो थोडा थांबला. अन्वी चकित. रिया? ऑफिसमधली? आर्यनने मान हलवली. हो, पण ती आधी फक्त एम्प्लॉई नव्हती. ती आमच्या दोघांच्या आयुष्यात होती. मी, विराज आणि रिया, आम्ही तिघं एकत्र होतो. बेस्ट फ्रेंड्स, इन्सेपरेबल. पण हळूहळू सगळं बदललं. अन्वीचा श्वास रोखला गेला. रिया मला आवडायला लागली. आर्यनचा आवाज हलका थरथरला. पण मला वाटलं नव्हतं की विराजलाही ती आवडते. एक दिवस मी रियाला प्रपोज केलं. क्षणभर शांतता. पण ती काही बोलली नाही. फक्त निघून गेली. दुसऱ्या दिवशी विराज माझ्याकडे आला. त्याने सांगितलं की रिया त्याच्यावर प्रेम करते. अन्वी स्तब्ध. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. आर्यन म्हणाला, कारण तो माझा बेस्ट फ्रेंड होता. पण काही दिवसांनी मला सत्य कळलं. रिया माझ्यावर प्रेम करत होती. पण विराजने तिला मॅनिप्युलेट केलं. आणि जेव्हा रियाने त्याला नकार दिला, तो वेडा झाला. त्या रात्री आर्यनचा आवाज खूप शांत झाला. एक ॲक्सिडेंट झाला. अन्वीचा श्वास अडकला. रिया सिव्हिअरली इंज्युअर्ड झाली. आणि विराज गायब झाला. त्यानंतर तो कधीच दिसला नाही. पण आता आर्यन अन्वीच्या डोळ्यात बघत म्हणाला, तो परत आलाय. अन्वी घाबरली. म्हणजे तो माझ्यावर नजर ठेवतोय? हो, आर्यन म्हणाला, कारण आता तू माझ्या जवळ आहेस. मग मला काय करायचं? अन्वीने विचारलं. आर्यन तिच्याकडे आला. पहिल्यांदाच. तो इतका जवळ उभा होता. तू माझ्यासोबत राहा, तो म्हणाला. मी तुला काही होऊ देणार नाही. अन्वीच्या मनात एक वेगळीच भावना आली. भीती, पण त्याचसोबत एक सुरक्षिततेची जाणीव. तेवढ्यात ऑफिसच्या लाईट्स अचानक बंद झाल्या. संपूर्ण फ्लोअर अंधारात बुडाला. सर, अन्वी घाबरली. आर्यनने तिचा हात धरला. डोंट पॅनिक, आय एम हिअर. त्याचा स्पर्श अन्वीला थोडा धीर देत होता. अचानक कुठेतरी काच फुटल्याचा आवाज आला. कोणीतरी आत शिरलं होतं. पावलांचे आवाज हळूहळू त्यांच्या दिशेने येत होते. आर्यनने अन्वीला मागे घेतलं. स्टे बिहाइंड मी. तेवढ्यात एक सावली त्यांच्या समोर थांबली. लाईट्स अचानक चालू झाले आणि अन्वीने पाहिलं तोच माणूस काल खिडकीत दिसलेला. तो हसत होता. लॉंग टाईम आर्यन. आर्यनचा चेहरा कठोर झाला. विराज. विराजने अन्वीकडे पाहिलं. ही नवीन आहे का? तो हसत म्हणाला. अन्वीचा श्वास थांबला. आर्यनने तिच्यासमोर उभं राहत म्हणाला, स्टे अवे फ्रॉम हर. विराज म्हणाला. विराज हसला. गेम तर आता सुरू झालाय दोस्त. पुढील भागात विराज काय करणार आहे? रिया खरंच जिवंत आहे का? आणि अन्वी या खेळात अडकणार का? आता कथा फुल डेंजरस लव्ह स्टोरी बनते. आर्यनचा भूतकाळ आता वर्तमानात परत आलाय. विराजची एंट्री आणि अन्वीचा वाढता धोका. ही कथा आता ॲक्शन, सस्पेन्स आणि प्रेमाने भरलेली आहे. ऑफिसच्या त्या अंधाऱ्या वातावरणात आर्यन आणि विराज एकमेकांसमोर उभे होते. हवा जणू थंड झाली होती. अन्वी आर्यनच्या मागे उभी. तिचा हात अजूनही त्याच्या हातात. विराज हसत होता. काय रे, अजूनही लोकांना वाचवायचा प्रयत्न करतोयस? आर्यनचा आवाज कठोर झाला. तू इथे का आलायस विराज? विराज हळूहळू पुढे आला. रिलॅक्स, मी काही करायला नाही आलो. तो म्हणाला, फक्त जुनी आठवण करून द्यायला आलोय. अन्वीच्या अंगावर काटा आला. हा माणूस खूप डेंजरस आहे. आर्यन पुढे झाला. तुझा गेम संपलाय विराज.
पोलिसांना कॉल केलाय मी. विराज जोरात हसला. तू अजूनही तसाच आहेस, रूल्स फॉलो करणारा. पण हा गेम रूल्सवर चालत नाही. अचानक विराजने टेबलवरचं काहीतरी फेकलं. लाईट्स पुन्हा फ्लिकर झाले. क्षणभर गोंधळ झाला आणि त्या गोंधळाने विराजने अन्वीचा हात पकडला. लिव्ह हर, आर्यन ओरडला. अन्वी घाबरली. सर, विराज तिच्या कानाजवळ म्हणाला. तुला माहितीये का तू कुठे अडकली आहेस? आर्यन संतापला. विराज, डोंट यू डेअर. शांत, नाही तर. विराजने तिचा हात घट्ट पकडला. आर्यनने एकदम पुढे झेप घेतली. त्याने विराजला जोरात ढकललं. अन्वी सुटली. ती लगेच बाजूला गेली. दोघांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. विराज आणि आर्यन एकमेकांना मारत होते. जुना राग, जुनी वेदना सगळं त्या क्षणी बाहेर येत होतं. तू सगळं नष्ट केलं, विराज ओरडला. मी नाही, तू केलंय, आर्यन प्रत्युत्तर दिलं. रिया माझी होती, विराज जोरात म्हणाला. आर्यन म्हणाला, ती कोणाचीच नव्हती, ती स्वतःची होती. क्षणभर शांतता. विराज हसला. तुला अजूनही वाटतं रिया तुझ्यावर प्रेम करत होती? अन्वी चकित. आर्यनचा चेहरा बदलला. तुला काय म्हणायचंय? विराज हळू आवाजात म्हणाला. रिया अजून जिवंत आहे. अन्वीचा श्वास अडकला. व्हॉट? आर्यन स्तब्ध. इम्पॉसिबल. हो, जिवंत आहे, विराज म्हणाला. आणि ती मला भेटली आहे. आर्यनच्या डोळ्यात राग आणि कन्फ्युजन दोन्ही होते. खोटं बोलतोयस तू? खोटं? विराज ओरडला. मग हे बघ. त्याने फोन काढला आणि एक फोटो दाखवला. आर्यनने फोटो पाहिला. त्याचे हात थरथरले. रिया? फोटोमध्ये रिया हॉस्पिटल बेडवर होती, पण जिवंत. आर्यन काही क्षण काहीच बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती जिवंत आहे? विराज हसला. गेम अजून बाकी आहे. तो मागे सरकला. जर रियाला पुन्हा बघायचं असेल तर माझ्या रूल्सवर खेळावं लागेल. तो निघून गेला. आर्यन स्तब्ध उभा. अन्वी त्याच्याकडे पाहत होती. सर, ही सगळं ट्रूथ आहे का? आर्यन हळू आवाजात म्हणाला. जर ती जिवंत असेल तर मला तिला शोधावंच लागेल. क्षणभर शांतता. काहीही करून. आर्यन आणि तन्वी रियाला शोधायला निघतील का? विराज कोणता ट्रॅप लावणार आहे आणि या शोधात त्याचं नातं आणखी जवळ येईल का? आता कथा फुल इमोशनल थ्रिलर बनली आहे. विराजने दिलेला धक्का, रिया अजून जिवंत आहे. आता आर्यन काय करणार? ही कथा आता आणखी मोठ्या वळणावर आली आहे. आता सर्च मिशन सुरू होतो आणि आर्यन अन्वीमध्ये सेटल क्लोजनेस वाढते. शोध आणि जवळ येणारी 2 मनं. ऑफिसमध्ये शांतता पसरली होती. विराज गेल्यानंतर सगळं काही बदललं होतं. आर्यन अजूनही त्या फोटोकडे बघत उभा होता. रिया जिवंत आहे? अन्वी हळूच त्याच्याजवळ आली. सर, आर्यनने काही उत्तर दिलं नाही. त्याच्या डोळ्यात 1000 भावना होत्या. आशा, भीती, गिल्ट. जर ती जिवंत असेल? तो हळू आवाजात म्हणाला. मग मी तिला इतक्या वर्षापासून शोधलं का नाही? अन्वी शांतपणे ऐकत होती. मी तिला एकटं सोडलं. त्याचा आवाज थरथरला. अन्वीने हलक्या आवाजात म्हटलं. कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. पण आता आहेत. तो ठामपणे म्हणाला. मी तिला शोधणार, काहीही करून. तुम्ही माझ्यासोबत याल? आर्यनने अचानक विचारलं. अन्वी थोडी चकित झाली. मी? हो, कारण आता तुम्ही या सगळ्यात इन्व्हॉल्व्ड आहात. क्षणभर अन्वी विचारात पडली. हा फक्त जॉब राहिलेला नाही. ओके, ती म्हणाली. मी तुमच्यासोबत आहे. रात्र. दोघं गाडीत होते. शहराच्या रस्त्यावर दिवे चमकत होते. गाडीमध्ये शांतता होती, पण त्या शांततेतही कनेक्शन जाणवत होतं. तुम्हाला भीती वाटत नाही? आर्यनने विचारलं. अन्वी हलकसं हसली. वाटते, पण ट्रस्ट आहे. माझ्यावर? आर्यनने विचारलं. क्षणभर पॉज. हो, ती हळूच म्हणाली. आर्यन काही क्षण काहीच बोलला नाही. कोणीतरी पुन्हा माझ्यावर ट्रस्ट ठेवतंय. तो हलकसं हसला. तुम्ही वेगळे आहात. कसं? अन्वीने विचारलं.
तुम्ही अजूनही लोकांवर विश्वास ठेवता, तो म्हणाला. तेवढ्यात आर्यनचा फोन वाजला. हॅलो सर, आम्हाला लोकेशन मिळालं आहे. फोनवरून आवाज आला. कोणती लोकेशन? आर्यनने विचारलं. त्या हॉस्पिटलची जिथे रिया असण्याची शक्यता आहे. आर्यनचा चेहरा सिरियस झाला. सेंड मी द ॲड्रेस, अन्वी उत्सुकतेने विचारलं. रिया? हो कदाचित, आर्यन म्हणाला. गाडीचा वेग वाढला. दोघं हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रात्रीची वेळ, कॉरिडॉर शांत, फक्त मशीनचे आवाज. अन्वीला थोडी भीती वाटत होती. आर्यन पुढे चालत होता, जणू तो प्रत्येक पावलासोबत भूतकाळात जात होता. रूम नंबर 307, आर्यन म्हणाला. दोघं त्या रूमसमोर उभे राहिले. अन्वीचा श्वास वेगात झाला. आत रिया असेल? आर्यनने दरवाजा हळूच उघडला. आत अंधार होता. त्याने लाईट चालू केला. दोघांनी आत पाहिलं. बेड रिकामी होती. रिया? आर्यन घाबरून म्हणाला. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला. तुम्ही उशीर केला. दोघं वळले. विराज दरवाजाजवळ उभा होता, हातात फोन, चेहऱ्यावर तेज भयानक स्मित. वेलकम टू माय गेम, तो म्हणाला. अन्वीचा श्वास अडकला. रिया कुठे आहे? आर्यन ओरडला. विराज हसला. जर तिला बघायचं असेल, तो हळू आवाजात म्हणाला, तर पुढचा लेव्हल कंप्लीट करावा लागेल. क्षणभर शांतता. आणि यावेळी तो अन्वीकडे बघत म्हणाला, रिस्क जास्त आहे. पुढील भागात विराजचा नेक्स्ट ट्रॅप काय आहे? रिया खरंच जिवंत आहे का? आणि अन्वी या गेममध्ये किती पुढे जाईल? आता कथा फुल गेम प्लस थ्रिलर बनली आहे. आर्यन आणि अन्वी रियाला शोधायला निघतात, पण हॉस्पिटलमध्ये त्यांना मिळतो एक ट्रॅप. विराजचा गेम आता आणखी धोकादायक होतोय. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.